तर नक्कीच या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करतोय। सर्वप्रथम आपल्या व्यासपीठावरती ज्यांच्या नावाने या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केले, विद्यमान नगरसेवक, कार्यसम्राट, विकास पुरुष खऱ्या या नावाने त्यांची ओळख आहे अशा आदरणीय सन्माननीय कन्या भोईर साहेब उपस्थित आहेत आणि साहेबांना विनंती करतोय आपला स्वागताने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे। आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जाणार आहे निखिलजी पाटील आणि दीपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय कन्या बेटा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं त्यांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। तसेच जर पाहिलं तर सुनील मोरेश्वर आचोलकर साहेब देखील उपस्थित आहेत, ते देखील विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती त्या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करतोय। आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर विद्यमान नगरसेवक सन्माननीय कन्या भोईर साहेबांना तुम्ही पाहताय आणि त्यांचा स्वागताने सन्मान केला जातोय। महाराष्ट्राची परंपरा खऱ्या अर्थाने पिवळ्या रंगाचा फेटा त्यांना परिधान केला जातोय। तदनंतर महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उपदी देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। खऱ्या अर्थानं एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आपल्या कार्याचा गौरव सातत्याने केला जातोय। स्वागत नसे सन्मान नसे हा तर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत। त्या ठिकाणी कन्या भोईर साहेबांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर विद्यमान नगरसेवक आदरणीय सन्माननीय सुनील मोरेश्वर आचोलकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे। मी पुन्हा एकदा निखिलजी पाटील यांना विनंती करतोय की आपण विद्यमान नगरसेवक सुनील मोरेश्वर आचोलकर साहेबांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्यांना देखील अगदी महाराष्ट्राची परंपरा जपत असताना पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला जातोय। तदनंतर महाराष्ट्राचं महावस्त्र आणि सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। खऱ्या अर्थाने धुरंधर आहेत, विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांचा कार्याचा बोलबाला सातत्यानं वसई परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय विश्वजित गोपीकिसन पाटील साहेब आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। या ठिकाणी हेमंतजी पाटील यांचा देखील स्वागताने सन्मान केला जाणार आहे। जबरदस्त व्यक्तिमत्व हेमंतजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो। एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व आणि या युवा व्यक्तिमत्वाचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। सुस्वागतम 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 या ठिकाणी सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील ज्या विद्यमान नगरसेविका आहेत त्यांचं देखील आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्याने विनंती करतोय आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम। या ठिकाणी विद्यमान नगरसेविका दीपाताई सुजेश पाटील यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते। तसेच आदरणीय सन्माननीय सुजेश विजय पाटील साहेबांचं देखील आगमन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। तर नक्कीच या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालंय। सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील ज्या विद्यमान नगरसेविक आहेत त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे। मी निखिलजी पाटील यांना विनंती करतोय आणि सागरजी भोईर यांना देखील विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करतोय। सन्मान नारी शक्तीचा, सन्मान महिला वर्गांचा, खऱ्या अर्थानं नारी शक्तीची ताकद आपण या परिसरामध्ये पाहिली आहे आणि सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील मॅडम यांना तुम्ही पाहताय, नगरसेविका आहेत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं देखील या परिसरामध्ये पाहायला मिळतं आणि त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। पिवळ्या रंगाचा महाराष्ट्राची परंपरा जपणारा फेटा, तदनंतर महाराष्ट्राचं महावस्त्र आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत। यानंतर आदरणीय सन्माननीय सुजेश विजय पाटील साहेबांचं देखील स्वागताने सन्मान आपण करतोय। मी सागरजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुजेश विजय शेठ पाटील या साहेबांचा स्वागताने सन्मान करायचा आहे। एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आणि या युवा व्यक्तिमत्वाचा देखील स्वागताने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय।
खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या परिसरामध्ये या सर्व व्यक्तिमत्वांचा खूप चांगलं कार्य राहिलं आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणारा या ठिकाणी सातत्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यांचा देखील सन्मान केला जातोय। यानंतर आपण युवा सेना प्रमुख वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व जिग्नेश म्हात्रे यांचा देखील स्वागताने सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय पुन्हा एकदा निखिलजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागताने सन्मान करायचा आहे। युवा सेना प्रमुख वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व जिग्नेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते एक जबरदस्त व्यक्तिमत्व, जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आणि सध्याच्या घडीला या परिसरामध्ये चर्चेमध्ये असणारे व्यक्तिमत्व आहे आणि या युवा व्यक्तिमत्वाचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तिमत्वाचा स्वागताने सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला गेलाय। यानंतर आपण आशिषदादा पाटील यांचा देखील स्वागताने सन्मान करणार आहोत। आशिषदादा पाटील यांचा देखील आपण स्वागताने सन्मान करणार आहोत। बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्वचे अध्यक्ष आहेत आशिषदादा पाटील आणि त्यांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। मी विनंती करतोय पुन्हा एकदा निखिलजी पाटील यांना की आपण आशिषदादा पाटील यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बायसिकल प्राप्त झालेली आहे आणि अशा युवा व्यक्तिमत्वाचा देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्वागताने सन्मान केला जातोय। यानंतर आदरणीय सन्माननीय विलीनजी पाटील देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान केला जाणार आहे। पुन्हा एकदा मी निखिलजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान करायचं आहे। विलीनजी पाटील बहुजन विकास आघाडीचे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। यानंतर आपण कुमारजी भोईर यांचा देखील स्वागताने सन्मान करतोय। तसेच आत्माराम लाडकोजी भोईर क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे निमसित चाहते, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचा देखील स्वागताने सन्मान करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राचं महावस्त्र, तदनंतर आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे असे कुमारजी भोईर यांचा देखील आपण स्वागताने सन्मान करतोय। मी निखिलजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान करायचा आहे कुमारजी भोईर यांचा। जबरदस्त युवा व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि खूप चांगलं सहकार्य त्यांचं राहिलं आणि त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। यानंतर आपण निलेशजी पगारे यांचा देखील स्वागताने सन्मान करणार आहोत। निलेशजी पगारे यांचा देखील स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे। मी विनंती करतोय सागरजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान करायचा आहे। या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर प्रत्येक व्यक्तिमत्वांचा स्वागताने सन्मान केलाय, कारण चषकाचं नाव आहे नगरसेवक चषक आणि प्रत्येकाच्या कार्याचा गौरव या स्पर्धेमध्ये केला गेलाय। यानंतर उद्योजक राजू अण्णा यांचा देखील स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। मी दीपेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा स्वागताने सन्मान करायचा आहे। यानंतर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचे आधारस्तंभ आणि नेहमीच या संघाला ज्यांचा पाठिंबा असतो आणि खऱ्या अर्थानं या युवा वर्गांना त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं मार्गदर्शन लाभतं असे युवा नेता, सर्वांचे लाडके प्रथमेश भोईर साहेबांचा देखील स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। दिपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते प्रथमेश भोईर साहेबांचा स्वागताने सन्मान केला जातोय। खऱ्या अर्थानं दिलदार व्यक्तिमत्व आहेत प्रथमेश भोईर। प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड, खऱ्या अर्थाने या परिसरातील ब्रँड आहे प्रथमेश भोईर आणि त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। यानंतर महेशजी पाटील आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केले जाणार आहे। मी दीपेशजी पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते महेशजी पाटील यांचा स्वागताने सन्मान या आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे। तर नक्कीच या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनोगत या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यमान नगरसेवक उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे दोन विचार आणि खऱ्या अर्थानं त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत। मी कन्या भोईर साहेबांना विनंती करतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं। धन्यवाद। ऑफिस बॉईज फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक क्रिकेट बोललं म्हणजे तुम्ही बघत आहात की आपल्या जुचंद्रमध्ये क्रिकेटचा एक महासंग्राम असतो। दरवर्षी जवळजवळ 25 ते 50 क्रिकेट मॅच आपल्या जुचंद्र गावात तसेच
कामन गावातून आपले सुनीलदादा आचोलकर यांच्या गावात देखील आपल्या गावासारखीच एक स्पर्धा असते क्रिकेटची. आणि क्रिकेट मॅचमध्ये आपण बघतो की क्रिकेट मॅच भरवणं म्हणजे मोठं सर्वांच्या युनिटीचं काम आहे, मेहनतीचं काम आहे. कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या प्रकारे मॅच भरवण्यात मदत असते की आपलं ग्राउंड बनवण्यापासून सगळ्याच गोष्टीपर्यंत, मध्ये गुण परीक्षक असो, गुण लेखक असो, पंच असो, या इतर प्रत्यक्ष आपल्याला मदत करणारे बरेचसे क्रिकेटमध्ये हात असतात. परंतु आपल्या विभागात सर्व आपली तरुण युवा मंडळी अगदी उत्साहाने दरवर्षी क्रिकेटचं आयोजन करत असते आणि आपल्या परिसरातील लोक देखील त्याला चांगली दाद देत असतात. बाकी ह्यावेळी आपल्या सर्व युवा मंडळींनी देखील आपल्या विभागातील आम्हा दादाला, मला, बोला, ज्योत्स्ना भगली आणि दीपा पाटील या चौघांना एकदम चांगलं भरघोस असं मतदान की वसई तालुक्यात नंबर 1 असं मतदान करून दिलं आहे. बाकी क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट आवडी लोकांना एकच सांगतोय की तुमचा मैदानाचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय आम्ही देखील विजयाचे मानकरी ठरणार नाहीत. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न चालूच आहे की आपल्या एक बाजूलाच ॲक्शन स्पोर्टच्या ठिकाणी एक क्रिकेटची जागा अवेलेबल आहे, त्या ठिकाणी देखील आमचा प्रयत्न चालू आहे. खाजगी मालकी जागा त्यात आल्यामुळे त्याच्याकडून जोपर्यंत महापालिकेला हस्तांतर होत नाही तोपर्यंत महापालिकेला खर्च करता येत नाही. परंतु त्या ठिकाणी देखील उरलेल्या सरकारी जागेत महापालिका करत नसेल तर खाजगी रीतीने कसं करता येईल आणि ती जागा ताब्यात कशी घेता येतील याचा प्रयत्न चालू आहे. लवकरच आपण ह्या वर्षी नाही पण पुढील वर्षीच्या मॅच तरी आपल्या ग्राउंडवर महापालिकेच्या किंवा आपल्या हक्काच्या जुचंद्रवासियांच्या ग्राउंडवर कशा घेता येतील याचा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. कारण आपण सर्व गावकऱ्यांनी यावेळी जी संपूर्ण मेहनत केलीत, या निवडणुकीत साथ दिलीत, त्यामुळे संपूर्ण युवा मंडळ गावकऱ्यांना देखील क्रिकेटचं मैदान खुलं करून देणं हे एक आमच्या दृष्टीने मोठी कसोटी आहे. आणि बाकी दुसरा क्रिकेट मंडळाचा विषय असेल तर परेरा नगरमध्ये देखील आपण जवळजवळ 9 एकर जागा महापालिकेने आरक्षित ठेवलेली आहे. त्या ठिकाणी देखील एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. परंतु आपल्या गावामध्ये क्रिकेट मैदान हा एक फक्त क्रिकेटचाच विषय नसून त्या ठिकाणी आपल्याला इतर कार्यक्रम देखील, आपल्या गावातील लग्न बोला इतर कार्यक्रम याची देखील त्या ठिकाणी आपल्याला प्रयोजन करता येईल. अशा प्रकारे आपण ह्या विभागाच्या विकासाकरता, तरुणांच्या विकासाकरता जे काही चांगलं करता येईल त्याचा नक्की प्रयत्न करू. आणि तुम्ही आयोजकांनी इकडे आम्हा नगरसेवकांचा एक नावाने चषक ठेवलं, तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतोय. विजेत्या संघाचं देखील अभिनंदन करतोय. आणि पराभूत हा कोणी होतच नसतो, प्रत्येक ठिकाणी जय विजय असतोच. आज पराभूत झाला, उद्या विजयी असतोय, त्यांना देखील शुभेच्छा देतोय. आणि या ठिकाणी आमचे मोठे बंधू सुनीलदादा आचोलकर हे देखील तुम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑफिस बॉईज, फॉलो बॉईज या तरुणांनी नगरसेवक चषक भरून आमचा जो सन्मान केला आहे त्याचा सर्वप्रथम मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि निव्वळ त्यांच्यामुळे आम्ही निवडून आलो. ॲक्च्युअली त्यांचे आम्ही आभार मानायला पाहिजे, त्यांचे आम्ही आभार खरोखर मानायला पाहिजे. त्यांनी आमच्या डोक्यात हा मानाचा फेटा घातला. खरं म्हणजे हा मानाचा फेटाचे मानकरी तुम्ही आहेत हे निश्चित आज आम्हाला कबूल करावं लागेल. कारण तुम्ही जे परिश्रम घेतलेत त्याच्यामुळे ह्या परिसरामध्ये बहुजन विकास आघाडीने जे भरघोस यश मिळवलेलं आहे, जे मतदान मिळालेलं आहे, म्हणजे आत्ता आम्ही चर्चा केली कन्हैया भोईर आणि आम्ही का पुन्हा जर निवडणूक तरी पण एवढी मतं नाही पडणार, एवढी मतं पडली ती तो चमत्कारच आहे. आणि त्याचा चमत्कार म्हणजे खरोखर मेहनत आहे. जे आपण म्हणजे BJPची लाट आहे पूर्ण महाराष्ट्रात ना, अशा परिस्थितीमध्ये आपण जो सावधतेचा पवित्रा घेतला, खरं म्हणजे एखादे माणूस आजारी असतो त्याला ओव्हरडोस होतो, त्याच्यावर परिणाम होतो. पण आपला ओव्हरडोसमुळे आपल्या मतांवर त्याचा परिणाम झाला आणि भरघोस मतं पडली. तर अशा प्रकारचं खास करून तुमचं आभार. आणि मला क्रिकेटची नगरी म्हणून जुचंद्राचं नाव आहे आणि कलाकारांची नगरी असं जुचंद्राचं ज्याची ख्याती आहे, अशा जुचंद्रा गावात क्रिकेटविषयी काय बोलावं. गल्लोगल्लीला क्रिकेट आहे. खरं तरी क्रिकेट हे
कमर्शियल व्हायला पाहिजे, ज्याच्यातून आपला उदर कसा होईल किंवा मी क्रिकेटपट्टू कसा बनीन पुढे जाण्यासाठी हा प्रयत्न केला पाहिजे. तेवढी कॅलिब्रिटी प्रत्येकात आहे. आपण बघितलं असेल 101 खेळाडू इथे आहेत, परंतु तेवढ्यापुरता मर्यादित न जाता ते कमर्शियल कसं होईल त्याच्याकडे बघितलं पाहिजे. वेगवेगळ्या मुंबईत स्पर्धा असतील त्याच्यात सहभाग कसा होईल. आपल्याकडे आप्पांची मदत आहे. पंकज ठाकूरसारखे MCAचे त्यांचे जावई MCAचे अध्यक्ष, मोठी गोष्ट आहे. आपला एक्सेस खूप जवळ आहे. पण ज्यांना इच्छा असेल, ज्यांच्यात कॅलिबरी असेल त्यांनी तिकडे जाण्यासारखं नाही. त्याला लागेल ती मदत आम्ही करू. क्रिकेटकडे बघताना कमर्शियल बघावं. क्रिकेटचा फायदा झाला पाहिजे. क्रिकेटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचं आरोग्य आहे. कारण क्रिकेटकडे जाणारा माणूस आहे हा एकदम शून्य व्यसनी असतो. अतिशय कमी मुलं असतात कधी व्यसनाच्या मागे लागतात, कारण हा सरावाचा गेम आहे. आणि सातत्याने तुमचं याच्यात एवढा सराव होतो का तुम्ही फिट राहता. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि असेच तुम्ही फिट राहा. आणि या परिसरामध्ये हे जे काही चांगलं आयोजन केलं, सुनियोजन, कामणला पण KPLचा भव्य संग्राम चालू आहे पण पोचू शकत नाही. पण इथे जो सन्मान केला हा महत्त्वाचा सन्मान आमच्यासाठी आहे. मी पुन्हा एकदा या सर्व आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. बरीच लोक असतील, आता निखिल तुझं नाव घेऊन तर बरीच लोक असतील. त्याच्यामुळे सगळ्यांची ताकद या कार्यक्रमाला लागते आणि असा सुंदर कार्यक्रम यशस्वी होतो. पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करतोय चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच हेमराजजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं त्या विभागामध्ये खूप चांगले कार्य राहिलं आहे हेमराजजी भोईर साहेबांचं आणि त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायचूप देणारी शॉल, आदर, प्रेम, स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हेमराजजी भोईर साहेबांचा स्वागताने सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. एका फोनवरती जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ते दाखल झालेत सातत्याने आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील योगदान राहिलं आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय. तर नक्कीच या ठिकाणी आपण फायनल मॅचचा, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. सर्वप्रथम आपण तृतीय क्रमांक विजेता संघ या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं रॉयल स्टनर भाईंदर संघ आपण यायचा आहे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा विजयी संघ रॉयल स्टनर भाईंदर संघ. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती नगरसेवक आहेत, विद्यमान नगरसेवक आणि त्यांच्या शुभ हस्ते, संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. तृतीय क्रमांक विजेता संघ ठरलेला आहे रॉयल स्टनर भाईंदर संघ आणि या संघाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिले जात आहे. त्या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी, तदनंतर कॅश प्राईज देऊन त्या संघाला गौरवण्यात येते. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तृतीय क्रमांक विजेता संघ राहिला रॉयल स्टनर भाईंदर संघ आणि या संघाला हा पुरस्कार दिला जातोय. मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. तृतीय क्रमांक विजेता संघ रॉयल स्टनर भाईंदर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि या संघाला हा पुरस्कार दिला जातोय. यानंतर आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. तर यायचं आहे बायस ठरलेला आहे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. जबरदस्त कामगिरी, तब्बल 1 विकेट त्याच्या माध्यमातून आणि 3 धावा त्याने खर्च केल्या. बायस राहिलेला आहे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आणि या ठिकाणी त्याला पारितोषिक दिले जाते. आदरणीय सन्माननीय जिग्नेश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. फायनल मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली बायसने आणि तो राहिलेला आहे विजयाचा शिल्पकार. यानंतर आपण पुरस्कार देतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. जास्त वेळ घेत नाही कारण आपल्या मान्यवरांना वेळ नाही आहे. तब्बल 5 मॅचेस खेळला आणि एकंदरीत 6 ओव्हर त्यांनी टाकल्या, 36 धावा खर्च केल्या.
6ची इकॉनॉमी त्याची पाहायला मिळाली. 11 विकेट घेतल्यात. जास्त वेळ घेत नाही. यशमित 11 उत्तम संघाचा रायनल इतूर राहिलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त गोलंदाजी केली. सलग 2 हॅट्रिक त्याच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे रायनल इतूर. NP स्पोर्ट भाईंदरच्या माध्यमातून तो सातत्याने खेळत असतो. विश्वजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. खऱ्या अर्थानं आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी झाली तिथे देखील जर पाहिलं तर खुल्या गटामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि खऱ्या अर्थाने या परिसराचं नाव लौकिक केलंय असा गोलंदाज रायनल इतूर ठरलेला आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देखील आपण देतोय. या स्पर्धेमध्ये तब्बल 54 धावा त्याच्या बॅटमधून 6 षटकार आणि 270चा स्ट्राईक रेट या खेळाडूने मेंटेन केला. पतू पॅकर्स जुचंद्र संघाचा कल्पेश भोईर राहिलेला आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या कल्पेश भोईर जबरदस्त कामगिरी केली कल्पेश भोईरने. तर नक्कीच चंद्रपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच हेमराज भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये कल्पेश भोईरने केली. तब्बल त्याच्या बॅटमधून 54 धावा 6 षटकार 270चा स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केला. अप्रतिम बॅटिंग केली. प्रत्येक सामन्यामध्ये नाबाद राहिला होता. कल्पेश भोईर राहिलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर आपण पारितोषिक देतोय द्वितीय क्रमांकाचा विजयी संघ रनर अप. तर नक्कीच आपण या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज देतोय. सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला वाटतं हा पुरस्कार मला मिळावा. तिन्ही संघाचे खेळाडू त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शर्यतीमध्ये होते. तर या स्पर्धेमध्ये तब्बल 72 धावा त्या खेळाडूने बनवल्यात. 4 चौकार 8 षटकार. एनी गेसेस? या जास्त वेळ घेत नाहीये. यशमित 11 उत्तम संघाचा कॅश्मीरो ठरलेला आहे मॅन ऑफ द सिरीज. मी या ठिकाणी आशिष पाटील दादांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय. खऱ्या अर्थानं विद्यमान नगरसेवक यांना विनंती करतोय आपण देखील पुढे यायचंय आणि आकर्षक ट्रॉफी देखील आपण द्यायची आहे. जबरदस्त कामगिरी कॅश्मीरोने केली. तब्बल या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती 72 धावा 257चा स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केला. 8 षटकार 4 चौकार. कॅश्मीरो राहिलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कामगिरी कॅश्मीरोने केली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर उत्तम परिसरातील सर्व खेळाडू आहेत आणि आपल्या परिसराचं भरपूर मोठं नाव केलंय. व्यावसायिक खुल्या गटामध्ये देखील या खेळाडूंना खेळताना आपण पाहिलंय. यानंतर आपण रनर अप नगरसेवक चषकामधील उपविजेता संघ पतू पॅकर्स दत्तली स्पोर्ट जुचंद्र संघ संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. रनर अप संघ राहिला. जबरदस्त कामगिरी या संघाने केली. पहिल्या दिवसामध्ये अक्षरशः खेळ गाजवला आणि संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या मैदानावरती पतू पॅकर्स हा संघ जिंकतच असतो आणि खऱ्या अर्थानं या मैदानावरती ज्या संघाची मक्तेदारी आपण सातत्याने पाहिली आहे आणि तो संघ राहिलाय पतू पॅकर्स. अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र उपविजेता संघ राहिलाय नगरसेवक चषक 2026चा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला. यानंतर नगरसेवक चषकावरती ज्या संघाने नाव कोरलंय सागरजी भोईर यांचा संघ यशमित 11 उत्तम संघ आपण देखील यायचंय. अप्रतिम कामगिरी. इव्हेन मेंडोसा रायनल इतूर जितेश कॅश्मीरो काय जबरदस्त कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि हा संघ राहिलेला आहे रनर अप. रनर राहिलेला आहे हा संघ. जबरदस्त कामगिरी राहिली या संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती नाव कोरलंय यशमित 11 उत्तम संघाने आणि या ठिकाणी अंतिम विजेता हे चषक त्यांना दिले जाते. त्या ठिकाणी विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाते. नगरसेवक चषक 2026 वरती नाव कोरलंय यशमित 11 उत्तम संघाने. जबरदस्त कामगिरी केली. संपूर्ण स्क्वॉडने अप्रतिम कामगिरी केली आणि सागरजी भोईर यांनी हा संघ पुरस्कृत केला होता आणि खऱ्या अर्थानं या नगरसेवक चषकावरती या संघाने आपले नाव कोरले. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला आणि आमच्या व्यासपीठावरती विद्यमान नगरसेवक तदनंतर जर पाहिलं तर सर्व संपूर्ण व्यासपीठ यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जातोय यशमित 11 उत्तम संघाला. अभिनंदन. खऱ्या अर्थानं अप्रतिम खेळ या संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलाय.
नक्कीच या ठिकाणी विद्यमान नगरसेवक आपल्यापासून रजा घेत आहेत. त्या ठिकाणी कन्या भोईर साहेबांना तुम्ही पाहताय. तदनंतर जर पाहिलं तर आचोलकर साहेबांना देखील पाहताय. जिग्नेशजी मात्रे साहेबांना देखील तुम्ही पाहताय. एक युवा व्यक्तिमत्व आहेत. विलीनजी पाटील दादांना तुम्ही पाहताय. आशिष पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. संपूर्ण जर पाहिलं तर मान्यवर या ठिकाणी दाखल झाले होते. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं आपलं महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी आपण संपादित केलं. त्यासाठी आपलं खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. यानंतर आपण सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये गुणलेखकाची भूमिका ज्याने खूप चांगल्या पद्धतीने साकारली, मॅन फ्रॉम जुचंद्र नीरज किनी आपण यायच्या व्यासपीठावरती आणि त्याचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी हेमराजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नीरज किनी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नीरज किनी खूप चांगलं गुणलेखन या स्पर्धेच्या माध्यमातून इत्थंभूत माहिती अगदी देत असताना आणि खऱ्या अर्थानं समालोचकाचा कणा गुणलेखक आहे आणि नीरज आणि भोईर याने नीरज किनी याने खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केली. हेमराजी भोईर जे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय नीरज किनी यांचा. यानंतर आपण पंचांचा स्वागत आणि सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं या विभागातील खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ललित भोईर सर आपण यायचं. जबरदस्त पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ललित भोईर सरांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी विनंती करतोय रविकांतजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ललित भोईर सरांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. पंचांची भूमिका फार महत्वाची असते आणि खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी साकारली अशी ललितजी भोईर सरांचा स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर आपण महेंद्र पाटील सरांचा देखील स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मॅन फॉर मोरवा सर आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील सन्मानित केले जाणार आहे. मी दिपेशजी पाटील यांना विनंती करतोय. दिवेश पाटील यांना विनंती करतोय. दिवेश पाटील आपल्या शुभ हस्ते आपण पंचांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महेंद्र पाटील सर मॅन फॉर मोरवा जबरदस्त पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये त्यांनी साकारली आणि त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर हितेंद्र भोईर सरांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. हितेंद्र भोईर सर आपण देखील यायचं आहे. पंचांची भूमिका खूप चांगली राहिली. हितेंद्र भोईर सरांच्या माध्यमातून पाती या नावाने ओळख प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट क्रिकेटपटू परंतु या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका देखील त्यांची पाहायला मिळाली. मी विनंती करतोय खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय हितेंद्र भोईर यांचा. पंचांची भूमिका फार महत्वाची असते आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी साकारलेली आहे आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तर आपल्या या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस मंत्रमुग्ध केलं समारोहाच्या माध्यमातून ते आपले व्हॉइस ऑफ पाये निशांत पाटील यांचा आम्ही जाहीर सत्कार करतोय मान्यवरांच्या हस्ते. राज मात्रे याच्या शुभ हस्ते आम्ही निशांत पाटील व्हॉइस ऑफ पाये 3 दिवस या सलग स्पर्धेसाठी चांगलं समालोचन मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल त्याचा आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करतोय. यानंतर आपण जेटीसी लाईव्हचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांचा देखील स्वागत आणि सन्मान करतोय. मृणाल या आपला देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खूप चांगलं टेलिकास्ट मृणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मी विनंती करतोय कुमारजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मृणाल म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जबरदस्त टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केलं गेलंय आणि मृणाल यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर मंडप डेकोरेटर्स ज्या पद्धतीने खूप चांगला डोलारा या ठिकाणी उभारला या मैदानाला खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलं असे आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील सन्मानित केलं जाणार आहे. मनोजजी पाटील आपण देखील या. यानंतर डीजे युवराजचे प्रतिनिधी हिमालय पाटील आपण देखील यायचं आहे.
DJ युवराज हिमालय पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केले जाणार आहे. खूप चांगली साऊंड सिस्टम त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली गेली. खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य हिमालय यांचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना सन्मानित केलं जातं त्या मुख्य व्यासपीठावरती. हितेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते DJ युवराजचे प्रोप्रायटर आहेत हिमालय पाटील आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली असे जितेंद्र कांतीलाल पाटील आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील सन्मानित केले जाणार आहे. तसेच आदरणीय सन्माननीय दीपक पांडुरंग पाटील आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील सन्मानित केले जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपक पांडुरंग पाटील आपण देखील या. तर नक्कीच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न झाली. आलेल्या मान्यवरांना नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी खर्च केलेला आहे त्यासाठी खूप खूप आभार. आपण सागरजी भोईर सागर राजेंद्र पाटील यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. सागर राजेंद्र पाटील आपण देखील या. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. आपला महत्त्वपूर्ण वेळ आपण या स्पर्धेसाठी खर्च केलं त्यासाठी खूप खूप आभार. आणि कोणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या स्वागत आणि सन्मान बाकी असेल तर आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि हा क्रिकेटचा सोहळा संपन्न झाला असं आम्ही नक्कीच आयोजकांच्या वतीनं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टेनिस बॉल क्रिकेट. धन्यवाद.